पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून यायचं नाही, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मेळ शिव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच करणार नाही. पहिलेच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहेत. आम्हाला काय भैरवनाथाच्या यात्रेचं कीर्तन आहे. भैरवनाथ आमचा बाप आहे, बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आमच्या हातात काय? आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबर बांधणार. भैरवनाथ आमचा बाप आहे, त्याचे यात्रेचं कीर्तन आहे. पहिला दिवस आहे, भैरवनाथ बुद्धी देईल तसं कीर्तन. आणि आता कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफटा फटाफटा बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर सूत्र बसणार नाही. आता फक्त बोलावं लागेल फटाफटा. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. तुम्ही आजारी आहे ना? हा म्हणा, नाही तेव्हा आहे. फायनल झालं का? आता पुन्हा वळवळ नाही करायची. ए जगात देव आहे का? आहे. माझा प्रश्न होता. तुमचा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? तुमचं उत्तर आहे आहे. माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, कुणी पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. नाही. मग माझे 4 प्रश्न आहेत तुम्हाला. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट्या फेरा तिथंच. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. देवा आहे, देवा आहे, तुझ्या मंदिरीच्या दोन्ही पाहे, तुझ्या मंदिरीच्या दोन्ही पाहे, तुझ्या मंदिरीच्या दोन्ही पाहे. देवा आहे, देवा आहे, तुझ्या मंदिरीच्या दोन्ही पाहे, दोन्ही पाहे, तुझ्या मंदिरीच्या दोन्ही पाहे.